भेटणार नाही आज आमच्या. ठीक आहे. रोज जर मला सगळं रिकॅप करावं लागलं तर मग काय फायदा. नाही दीदी, केली आठवण. केली आठवण, मग कोणी मला बोलले नाही की आम्ही काय आठवण केली. चला बघा व्हिडिओ. हा दुसऱ्यांचा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला कळतं की कसं आपण स्वतःला सोल समजून जाऊ शकतो. ठीक आहे. मोठा व्हिडिओ मी तुम्हाला शॉर्ट शॉर्ट पुढे पुढे नेऊन दाखवते. लक्ष देऊन बघा. बस देखते रहिए, ये सिर्फ आपके लिए है। शांति की कामना ये पाने के लिए हर इंसान है। ये थोड़ी सी शक्ति हमें सोते समय मिलती है, ना सोचना और शरीर के हर काम। ये थोड़ी सी शक्ति हमें सोते समय मिलती है, जो इन सब कामों के लिए काफी नहीं है। इसलिए हम थक जाते हैं, तनाव से भर जाते हैं। इससे हम शारीरिक और मानसिक झंझटों में फंस जाते हैं, बीमार हो जाते हैं। इन सब से छुटकारा पाने के लिए हमें ज्यादा से ज्यादा विश्व शक्ति मिलनी जरूरी है। विश्व शक्ति जरूरी है हमारे शरीर का संतुलन बनाए रखने के लिए, सुखी और स्वस्थ जीवन के लिए, हर काम और मौके से जूझने के लिए, ज्ञान हासिल करने के लिए और अंत में अपनी चेतना बढ़ाने के लिए। भरपूर विश्व शक्ति हमें केवल ध्यान से मिलती है। नींद अचेत ध्यान है, ध्यान सहज नींद है। नींद में हमें थोड़ी सी ही शक्ति मिलती है, ध्यान से भरपूर शक्ति मिलती है। ये शक्ति हमारे शरीर की, दिमाग की और बुद्धि की शक्ति बढ़ाती है, छठी इंद्री उजागर करती है और भी बहुत कुछ। इस ज्ञान से बढ़ी हुई शक्ति से हम बिना तनाव के स्वस्थ और खुश रह सकते हैं। हमारी शक्ति बहुत बढ़ जाती है। ओके. आता मी थोडं थोडं तुम्हाला पुढे दाखवत जाते. आता ध्यान कसं करायचंय. ठीक आहे. शांतपणे वेगवेगळ्या प्रकारे ध्यान करू शकतो आपण. ऑनलाईन वाल्यांना आवाज येतोय माझा. यस दीदी. ओके. व्हिडिओ सोबत आवाज पण येतोय ना. ओके. हो हो. तर आपण बैठक योग पण करू शकतो. स्पेशली वेळ काढून मेडिटेशनला बसायचं. बैठक योग. आणि चालता फिरता आपण डोळे उघडून योग करायचं, जसं तुम्ही केलं 2-3 दिवस. मग गाणी ऐकून पण आपण योग करू शकतो. म्युझिक लावून पण योग करू शकतो. मंत्रोच्चार करून सुद्धा आपण मंत्रांच्या स्थितीमध्ये स्थित होऊ शकतो. ओमकार करून सुद्धा आपण मेडिटेशन करू शकतो. व्हरायटी मेडिटेशनची. राईट. तर आपल्या मनाशी आपण आता सगळ्यात आधी स्टार्टिंग असते मेडिटेशनची सेल्फ टॉक. मेडिटेशनची पहिली स्टेप काय आहे. सेल्फ टॉक. त्याच्या आधीची स्टेप आहे सेल्फ रिअलायझेशन. मी कोण आहे हे समजणं. तर आपण पहिल्या सेशन मध्ये काय घेतलं, तेच घेतलं होतं. 2 दिवस आपण त्याला घेतले, त्यामुळे असं विसरायचं नाही. मी कोण आहे याच्यावर आपण पहिला दिवस घेतला. मग सेल्फ रिअलायझेशन झालं. मग आपण स्वतःशी बोलणं केलं. आधी आपलं निगेटिव्ह सेल्फ टॉक होतं, मी असं आहे, मी तसं आहे. मग तुम्ही 7-8 वाक्य बनवले. राईट. असे वेगवेगळे विचार तुमच्याही मनात यायचे. राईट. कोणते कोणते विचार आहेत हे भौतिक जगताशी रिलेटेड विचार आहे. पाची तत्व
आणि आपण दिवसभर काय काय केलेलं आहे त्याचे विचार आपल्या दिवसभरात मनात घोळतात. आपण त्याचे प्रकार बघितले. किती आहेत प्रकार? विचारांचे प्रकार किती बघितले आपण? 4. असे वेगवेगळे प्रकार जेव्हा आपण ध्यानात बसतो सगळेच प्रकार येऊ शकणार, कारण की आपण सुरुवातीला आहोत आणि शेवटपर्यंत पण हे सोबत राहणार. कारण की विश्वामध्ये निगेटिव्ह विचार पण आहेत, सगळ्या प्रकारचे विचार आहेत. आपण स्वतःचे फर्म नाही केले तर मग लोकांचे विचार आपल्यावर हावी होतील. मग याच्यामध्ये सेकंड स्टेप आहे सेल्फ पॉझिटिव्ह टॉक. मग तुम्ही काय केली? 7 वाक्य बनवले तुम्ही. ते काय होतं तुमचे स्वतःशी सेल्फ टॉक. त्याला परत परत लिहून काढले का? रोज तुम्हाला ते एकदा तरी लिहून काढायचे. जे 7 वाक्य तुम्ही बनवले होते ना, तर त्यात स्पेशली काही जणांनी बनवले होते ते वाक्य एकदम परफेक्ट होते. त्याच्यामध्ये आत्मशब्द पण आला पाहिजे आणि मी शब्द आला पाहिजे आणि गुण आले पाहिजे. जसं मी शांत स्वरूप आत्मा आहे, मी प्रेम स्वरूप आत्मा आहे. आणि जेव्हा तुम्ही आत्मा म्हणता तेव्हा स्वतःला इथे समजायचं, कपाळाच्या मध्यभागी. त्याला काय शब्द वापरला आपण? भ्रुकुटी मध्य किंवा भ्रूमध्य. ओके. म्हणजे आता परत तुम्ही मला पहिल्या दिवसाचा कोर्स रिवाइज करायला लावताय, चौथ्या दिवशी. आपण पुढे कसं जाणार है ना? म्हणजे खड्डा खोदला, परत चौथ्या दिवशी पूर्ण भरला, परत तीच माती काढायची. तसं चाललंय कार्यक्रम. नाही तर मला आज तुम्हाला कर्म फिलॉसॉफी, सृष्टीचक्र हे महत्वाचं शिकवायचं होतं. तर पूर्ण कोर्स झाला नाही तर तुम्ही सगळे जिम्मेदार जे होमवर्क करत नाहीत वेळेवर. ओके. तर तुमच्यावर डिपेंड आहे. होमवर्क नाही केलं तर तुमचा कोर्स अर्धवट राहील, कारण की मी बंद करून टाकणार 7 दिवस झाले. तुम्हाला किती शिकायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही किती होमवर्क करता, किती स्वतःहून प्रश्न विचारता, किती स्वतःहून एक्सपेरिमेंट करता. कारण की ही तुम्हाला आधीच सांगितलं, विश्वविद्यालयामध्ये सेल्फ स्टडी असते. स्पून फिडिंग असते का? तुम्हाला हे करा ते करा असं रोज मी सांगणार का? स्वतःची स्टडी आणि स्वतःची जर्नी आहे. हे आयुष्याचं ज्ञान, हे लाईफस्टाईल आहे. त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही सगळे युथ आहात. तुम्हाला स्वतःच एक्सपेरिमेंट करणं गरजेचं आहे. करणार आहात की नाही? यस दीदी, करणार आहात. यस. आता इथे हो दीदी. यस. तर हा ना 55 मिनिटाचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला स्पेशली दाखवेल. आता आपण शॉर्ट फक्त समजण्यासाठी बघतोय. तर इथे यांनी डीप ब्रीदिंग सुरू केलंय. राईट. कसं ब्रीदिंग करतायत ते? की असा श्वास घेताय भरपूर जे छातीपासून बेंबीपर्यंत पोहोचतोय. जनरली आपण श्वास घेतो वरचेवर, फक्त फेफड्यांमध्ये म्हणजे लंग्स मध्ये श्वास भरतो, फुफ्फुसामधनं परत सोडतो आपण. पण नाभीपर्यंत जर श्वास घेतला तर तो डीप श्वास त्याला म्हटलं जातं. त्यासाठी भरपूर श्वास घ्यावा लागतो. तर तुम्ही पण याच्यासोबत श्वास घ्या. आता चला काही वेळ डीप ब्रीदिंग करू आपण. एका जागेवर स्थिर करा तुमचं डोळे आणि मन. डोळे उघडे करून पण करू शकता, डोळे बंद करून पण तुम्ही करू शकता. तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे त्यामुळे डोळे उघडे ठेवा. डीप घ्या, एकदम डीप डीप ब्रिदिंग. त्याला बघता बघता करू शकता तुम्ही, व्हिडिओ बघता बघता. परत तुमच्या मनामध्ये काही काही विचार येऊ शकतील. परत तुमच्या मनाला परत ओढा की हॅलो मन, मी मेडिटेशनला बसलेलो आहे, परत यायचे तुला इकडे. मी तुला चांगल्या पॉझिटिव्ह सकारात्मक विचारांकडे घेऊन जाणार आहे. परत बघायचं मन कोणत्या कोणत्या विचारात चाललाय, तुमच्यावर कोणत्या विचारांचा पगडा जास्त भारी आहे. त्यामुळे डोळे बंद नका करू, इकडे बघत राहा आणि करत राहा मेडिटेशन. स्क्रीनकडे बघत राहा. ओके. कधी काळे म्हणजे नकारात्मक विचार पण येऊ शकतात, कधी ट्रान्सपरन्सी वाले चांगले विचार येऊ शकतात, कधी न्यूट्रल विचार येऊ शकतात. येऊ द्या. कोणत्याही विचारांमध्ये फसायचं नाही, त्याच्यावर परत विचार नाही करायचा. मग काही वेळ ते विचार चालतील आणि बाजूला होतील. परत तुमचं लक्ष श्वासांकडे. डोळे उघडे ठेवा आदित्य. मध्ये मध्ये डोळे बंद करून फील करू शकता, परत डोळे उघडू शकता. या प्रकारे पण करू शकता तुम्ही. कधी कधी डोळे बंद करून डीप एक्सपिरियन्स होतो. बघा ही कोण आहे? आत्मा कशी शाईन करते डोक्याच्या मध्यभागी. तर एक्सपिरियन्स करा. त्याला बघता बघता पण करा, मध्येच डोळे बंद करा, मध्येच उघडा. ओके.
पूर्ण वेळ बंद नका ठेवू, नाही तर तुमचं व्हिडिओ चालला जाईल. आधी तुम्हाला शिकून घ्यायचंय आज, त्यामुळे डोळे बंद नका करू, ओपन डोळ्यांनी करण्याचा प्रयत्न करा आजच्या दिवशी. मग त्याने आता स्वतःची रिअलाइज केली, बरोबर, मस्तकाच्या मध्यभागामध्ये. आता सेकंड स्टेजला काय झालंय, त्याने एक्सपेरिमेंट केलंय की त्याच्या डोक्याच्या वर एक खूप शक्तिशाली पॉवरफुल ज्योतिर्बिंदू आलेला आहे, आणि ज्याच्यामधनं खूप सारी सात्विक ऊर्जा आपल्याकडे वाहत आहे. शांत निळ्या कलरची ऊर्जा आहे, म्हणजे ही शांतीची शक्ती. ब्रेनच्या तिथे ब्रह्मरंध्र आहे, कोणी त्याला सहस्त्रार चक्र म्हणतं. तिथून ती ऊर्जा आतमध्ये येत आहे आणि ती आपण आतमध्ये ओढून घेत आहोत. फील करा तुम्ही या प्रकारे. हळूहळू पूर्ण शरीरभर ती ऊर्जा पसरत चालली आहे. शरीरामध्ये वेगवेगळ्या बॉडीज असतात, एथेरिक बॉडी पण म्हणतात. तर ती एथेरिक बॉडी म्हणजे जी ज्या इथरने परमात्म्याचं घर आणि आपलं हे दुनिया सगळीच बनलेली आहे, तर त्याला इथर एनर्जी म्हणतात सायंटिफिक लँग्वेज मध्ये. तर त्याच्यामध्ये ही ऊर्जा आता ऍक्टिव्हेट झालेली आहे. ते आपलं ऊर्जेचं शरीर आधी पॉवरफुल होत आहे. एनर्जी बॉडी त्याला म्हणतात, डोळ्यांनी न दिसणारी आहे. ओके, त्यानंतरची नेक्स्ट स्टेप, पूर्ण शरीराला स्वतःच्या असंच 3D व्ह्यू मध्ये स्वतःचं शरीर बघण्याचा प्रयत्न करा. तुम्ही या हॉलच्या वर गेलेले, मी पॉज करते व्हिडिओ, तुम्ही स्वतःच बघा. बघा किती छान दिसतंय सगळं, एकदा बघून घ्या आणि असंच एक्सपिरियन्स तुम्ही करा की सगळे शरीरातले चेतना बिंदू एकमेकांना कनेक्ट होत आहेत. तुम्ही ऍक्टिव्हेट करत आहात स्वतःला, आणि बघा स्वतःचं शरीर स्वतःच्या शरीराबाहेरून तुम्ही बघताय. व्हिडिओ थांबवलेला आहे मी तुम्हाला एक्सपिरियन्स करण्यासाठी. माझं शरीर हे ओरिजिनली प्रकाशाचं बनलेलं आहे, इथरिक एनर्जीने बनलेलं आहे. मी स्वतः सुद्धा इथरिक एनर्जीची बनलेली आत्मा आहे. फक्त आत्म्याची क्वालिटी ही हाय असल्यामुळे आत्मा थोडी हाय एथरिक एनर्जीने बनलेली आहे. परमात्मा सर्वोत्तम हाय एनर्जीने बनलेला आहे. कोणी बनवत नाही, आपण स्वयंभू आहोत. आत्मा, परमात्मा आणि प्रकृती. चला 10 मिनिटं आणखी आहेत, आपण आणखी हा बघूया व्हिडिओ. फील करायचं. मग परमात्म्याची ऊर्जा ही शरीरात वेगवेगळ्या पोर्शन मध्ये जात आहे. कुठे स्पेसिफिक आजार असतील तर त्या आजारांना आपण रेड रंगामध्ये बघू शकतो. तुम्ही फील करू शकता शरीरात कुठे कुठे ताणतणाव दाटून बसलेले आहे. शोल्डर, ब्रेन, छाती कुठे असू शकतात, ते रेड कलर मध्ये दिसत आहे तिथे. ओके, मग आता परत परमात्म्याची ऊर्जा येते आणि त्या त्या भागांना क्लिअर करत करत इथे हील करत आहे, असं तुम्ही फील करू शकता. हे झालं भौतिक शरीराला ही शक्ती देणारं मेडिटेशन. याच प्रकारे आपण आत्म्याचे स्वभाव संस्कार परिवर्तन करण्यासाठी आत्मामध्येही ती ताकद इकट्ठा करू शकतो, म्हणजे जमा करू शकतो. कळतंय? कनेक्ट होत आहे सगळेजण? व्हेरी गुड. परमात्म्याचा प्रकाश अखंड वाहत आहे. काही काही लोक याला कॉस्मिक एनर्जी म्हणतात, वैश्विक ऊर्जा म्हणतात, परंतु विश्व स्वतःची एनर्जी स्वतः नाही बनवत, परमात्माच त्याला एनर्जी देत असतो. त्यामुळे आपण त्याला परमात्म्याची एनर्जीच म्हणणार. बघा पूर्ण शरीरातला ताण तणाव त्रास हा आपण विसरलेलो आहोत, कारण की आपण सुप्रीम एनर्जीशी कनेक्टेड आहोत. यस, शरीराचं भान विसरून आपण अखंड त्या ताकदीमध्ये आहोत. जसं आपलं मेडिटेशन सेंटर आहे तसं डोम आहे बघा. डोम मध्ये आपण जणू काही बसलेलो आहोत आणि आपल्या तुमच्या डोक्यावरही डोम आहे. तर वरून खूप प्युअर एनर्जी तुमच्याकडे येते, तुमच्या डीएनए मध्ये पण जाते. तुमची सगळी डीएनए आता ट्रान्सफॉर्म होत चाललेले आहेत. या विश्वामध्ये किंवा या हॉलमध्ये किंवा हा युट्यूबवर किंवा इथे कोर्स करणारे जिथे लोक आहेत
सगळ्यांवर ही एनर्जीचा वर्षाव होत आहे, एकाला नाही, आपल्या सगळ्यांना एनर्जी प्राप्त होत आहे. ओके, प्युअर पॉवरफुल लाईट. डोमचं एक अनन्यसाधारण महत्व असतं. लोक असं समजतात की डोम मधून एक स्पेशल शक्ती येत असते, त्यामुळे आपण जेव्हा मंदिरात जातो तिथेही डोम सारखा आकार असतो. तिथे खूप पॉवरफुल ऊर्जेचं स्थान असतं. कळश जिथे असतं ते पण. आणि हॅपी विलेज मध्ये पण आपल्याला प्रत्येक जागी डोम आहे. तर बघा, तुम्ही सगळेजण मिळून एक ग्रुप एनर्जीचा निर्माण करत आहात. याला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणतात. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे सगळ्यांनी मिळून केलेला ऊर्जेचा एक्सपेरिमेंट. ओके, आता आपल्यामधील दैवत्वाचाही आपण साक्षात्कार करू शकतो. आपण इथे आत्म्याची ज्योती बघा जागृत होत आहे आता. ठीक आहे, आत्मा सगळ्या दैहिक बंधनांपासून मुक्त होऊन शरीराला काय काय लागतं, खाणं पिणं, शरीराच्या ज्या ज्या गोष्टी आहेत, 5 विकार, ते सगळं विसरून आपण आता हाय लेवलला चालले आहोत. थर्ड आय म्हणजे आत्म्याचं स्थान हे जागृत होत आहे. बघा ज्योती, तिथे ज्योती चमकत आहे. आपल्याला असं फील करायचे, व्हिज्युअलाइज करायचे, मी ही ज्योती माझ्या मस्तकात शाईन करत आहे. माझ्यामधनं अनलिमिटेड ऊर्जा आता वाहत आहे, कारण की परमात्म्याची ऊर्जा ही माझ्यामध्ये सामावलेली. मग आता या शरीराच्या भानापासून मुक्त होऊन जणू काही आपण या शरीराच्या बाहेर जंप मारलेली आहे. आत्मा जी या शरीराला चालविणारा एक दुवा आहे किंवा ताकद आहे, ती आत्मा चेतना या शरीरामध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व फील करत आहे. न आपण कान आहोत, न आपण डोळे आहोत, न आपण मुख, न आपण शरीर. मी या शरीराला चालविणारा, परंतु या शरीरापेक्षा वेगळं अस्तित्व आहे माझं. फील करायचंय मस्तकाच्या मध्यभागात. आणि हळूहळू वेगवेगळे कलर्स तुम्हाला फील होऊ शकतात. स्वतःच्या दिव्य गुणांची जाणीव होऊ शकते. सुख, शांती, प्रेम, आनंद, पवित्रता, ज्ञान, शक्ती, सगळीच अनुभूती आत्म्याला होत आहे. सशक्त बनत चाललेली आत्मा शरीरात असून सुद्धा शरीरापेक्षा वेगळी आहे. याला अशरीरी अवस्थाही म्हणतात. शरीरात असून सुद्धा शरीरापासून वेगळं, याला देही अभिमानी असंही म्हणतात. देह म्हणजे शरीर, देहाचा अभिमान म्हणजे मी फलाना फलाना आहे, आणि देही अभिमानी म्हणजे मी सगळ्याहून परे आत्मा आहे. आता आत्मा वर, या शरीराच्याही वर, 5 तत्वांच्याही वर, आकाशाच्या वर चाललेली आहे. गर्द काळोखातून किंवा निळ्या प्रकाशातून आत्मा वरच्या दिशेला जात आहे, आपल्या परमपिता परमात्म्याकडे. आणि खूप सुंदर परमात्म ऊर्जेचा आत्मा आव्हान करत आहे. आत्म्याला स्वतःच्या वेगवेगळ्या शक्तींचंही अनुभूती होत आहे, स्मरण होत आहे. आणि हळूहळू परमधामामध्ये एक शुद्ध, आपल्यापेक्षा पॉवरफुल अशी शक्ती आपण बघत आहोत. लाल प्रकाशाची दुनिया सूक्ष्म लोकातून आपण क्रॉस करत आहोत. ब्रह्मापुरी, विष्णुपुरी, शंकरपुरी यांनाही क्रॉस करून, ते पृथ्वी लोक सोडून, ते चुंबकीय क्षेत्र सोडून आपण एका लाईटच्या शरीरामध्ये वर जात आहोत. आणि लाईटचं शरीर उडता उडता पांढऱ्या ढगांच्याही वर गेलेलं आहे. बादलों के पार फरिश्तों जैसा शरीर लेके हम जा रहे. फील करना.
जेणेकरून आपल्याला आपल्या हलक्या लाईट परीसारख्या किंवा फरिष्ठासारख्या सूक्ष्म शरीराची जाणीव होईल. असंच सेम टू सेम परंतु लाईटने बनलेलं हलकं शरीर आहे तिथे, आपलं सगळ्यांचं आहे, आणि ते आपलं संपूर्ण स्वरूप आहे. ते धारण करून आत्मा त्याला घेऊन आता आणखी वर उडतीये आणि आत्म्याला सूक्ष्म वतन बघायला मिळतंय. सगळीकडे पांढरा प्रकाश. या सूक्ष्म वतन मध्ये एक खूप भला मोठा फरिश्ता उभा आहे. एक खूप मोठं एंजल. त्याला बघून तुम्हाला खूप छान वाटतंय, सुरक्षित वाटतंय, पॉवरफुल वाटतंय, आणि तो तुमचं स्वागत करतोय दोन्ही त्याचे हात ओपन करून. जणू काही या विश्वाला स्थापन करणारा आदि पिता ब्रह्मा तुमचं इथे स्वागत करत आहे. तुम्हाला एक जवळचं नातं त्यांच्याशी फील होत आहे. ते तुमच्या डोक्यावर हात ठेवतायत आणि आपल्याला फील होतंय की मी खूप शांत स्वरूपात आहे. यांच्या हात ठेवल्यामुळे माझी शांतीची शक्ती वाढत चाललेली आहे. विकट परिस्थितीतही शांत राहण्याची माझी शक्ती वाढत चाललेली. आणि हळूहळू आपलं हे सूक्ष्म शरीरही संपलेलं आहे आणि आपण फक्त ज्योती बिंदू आत्मा कायम राहिलेलो आहे. आणि मग आत्मा उडता उडता वर चाललेली आणि आत्म्याला स्वतःच्या दैवत्वाचा साक्षात्कारही होत आहे की माझ्यामध्ये 16 कला येऊ शकतात, माझ्यामध्ये सप्तगुण जागृत होऊ शकतात, माझ्यामध्येच देवता बसलेला आहे. जशी देवतांमध्ये डिवाइन क्वालिटीज असतात, ओपन डोळे करून बघू शकता तुम्ही की जशी देवतांमध्ये